भिवंडी तालुका के वैजोली गांव में आज दिनांक 8 मार्च 2022 को जागतिक महिला दिन के शुभ अवसर पर लोनाड़ सहकारी सोसाइटी व तलोली सहकारी सोसाइटी के बिन विरोध हुए नवनिर्वाचित संचालकों का सत्कार समारोह का आयोजन माजी सदस्य जिला परिषद थाने व हरिभक्त पारायण कृष्णा जी वाकड़े द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना उप जिला प्रमुख व नगर सेवक देवानंद जी थले, थाने जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के माजी चेयरमैन प्रशांत पुरुषोत्तम पाटिल, भिवंडी पूर्व के माजी आमदार रुपेश महात्रे, जिला परिषद सदस्य थाने रूता गोपीनाथ केने, लोनाड़ शिवनगर चौधरपाड़ा सरपंच नवरत्ना ताई भंडारी, शिवसेना उप तालुका प्रमुख भगवान पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व लोनाड़ सहकारी सोसाइटी तथा तलोली सहकारी सोसाइटी के नवनिर्वाचित संचालक उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान माजी सदस्य जिला परिषद थाने व हरिभक्त पारायण कृष्णा जी वाकड़े, पंचायत समिति सदस्य श्याम गायके द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। या ठिकाणी असं सांगितलं का 2.5 वर्ष शिवसेना सर्वप्रथम देईल, मागे राहिलेले 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टी या ठिकाणी संचालक चेअरमन पद देण्यात येईल आणि सर्वांना अशी सह झाल्याच्या नंतर या ठिकाणी आयोजित आणि डिक्लेअर झाला आणि सर्व सहमताने आपण एकत्र मला वाटतं धन्यवाद देऊन तो प्रशांत पाटील सरांना की आपण स्वतः फॉर्म भरण्यापासून ते या कार्यक्रमात स्वतः जातीने उपस्थित होते आणि जातीने खूप या कामासाठी खरोखर त्यांनी खूप सहकार्य केलं। फॉर्म भरण्यापासून ते माघार घेण्यापासून पहिल्यापासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सहकार्य केलं आणि आज या ठिकाणी एक आनंदाचा क्षण, आनंदाचा दिवस या ठिकाणी आपला सर्वांचा आलेला आहे। कारण आपण सर्वांनी एकमताने हा विचार घेऊन हा एकमतीची एकजूट या ठिकाणी आपण दाखवलेली आहे। मी सर्व कार्यकर्त्याचं, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो की मित्रांनी जर अशी शेवटपर्यंत आपली जर एकी राहिली। मी जास्त वेळ न घेता सर्वांचं मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो आणि जे संचालक या ठिकाणी आपण निवडून दिलेत, बिनविरोध निवडून दिलेत, त्यांनी कल्पना घ्यावी की आपण ज्या ठिकाणी आपल्याला या संस्थेमध्ये या सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पाठवलेलं आहे, ही सोसायटी कशी भरभराटीत जाईल, कशी जास्तीत जास्त सुखसोयी लोकांना होतील। शेतकऱ्यांनी या ठिकाणी 2 वेळा शेतकरी शेती संबंधी कर्ज दिलं जातं, एप्रिल मे मध्ये आणि ऑगस्ट मध्ये। तर त्या बी बियाणं असो की शेतकऱ्यांना खूप सवलती आहेत, याचा शेतकऱ्यांनी देखील अभ्यास करावा आणि संचालकांनी देखील अभ्यास करावा की शेतकऱ्यांनी या ठिकाणी काय काय दिलं जातं, कुठल्या पद्धतीने दिलं जातं। म्हणजे धान्याची व्यवस्था असू द्या, तुमचा बी बियाणे असू द्या,
का बैल जोडी असू दे किंवा गाई म्हशी असू दे, काही दूध दुभत्यासंबंधी काही असू द्या, रोजगार संबंधी शेतकऱ्यांना कुठली जास्तीत जास्त या सवलती मिळतील आणि शेतकरी आपले या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा याचा लाभ उठवता होईल याचा विचार करून त्यांना सगळ्या शेतकऱ्यांना आपण जास्तीत जास्त सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती देतो आणि आपल्या पुढील कामासाठी आपल्याला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आज हा आपला कार्यक्रम माननीय कृष्णाजी वाकडे साहेब यांनी आयोजित केला. पाटील आणि पुरुषोत्तम पाटील यांचं सुद्धा थोडंच मला प्रत्येकाचं सहकार्य असल्याशिवाय झालं म्हणून तर ही निवडणूक बिनविरोध झाली. आणि सर्वात म्हणजे आम्ही धन्यवाद मानतो की शेतकऱ्यांचे, त्यांनी सुद्धा आम्हाला या आणि काम करण्याची एक संधी दिलेली आहे. आम्ही पुढची 5 वर्ष नक्कीच अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकपणे काम करू. एक सांगायचं म्हणजे आजच्या व्यासपीठाच्या माध्यमातून मी एवढं सांगेन का नक्की शेतकरी कोण असतो? जागेचा मालक आणि जागेचा जो जागा कसतो हा शेतकरी. आणि तीच शेती आज आपण सहज म्हणजे ती शेती आपण कवडे मोलाने विकत आहेत. नक्कीच एक शोकांकित आहे, कारण शासन या गोष्टीसाठी आपल्याला तत्पर आहे की शेतकऱ्यापर्यंत काही योजना पोहोचल्या पाहिजेत. पण जर शेतीच शेतकऱ्याची नसेल तर त्या योजना त्या माणसापर्यंत त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. नंतर एक विनंती मी तुम्हाला हे करतो का शेती टिकवली पाहिजे. जर शेती टिकवली तर आपल्या पाठीमागे शासन उभा राहील, नाहीतर आपण शेतीविना परके होऊ. आणि आपण शेतकरी ही जी पदवी आहे आपल्यासाठी, कारण लाल बहादूर शास्त्रींनी सांगितली का जय जवान जय किसान. कारण या देशाला सांभाळणारे 2च फक्त मालक आहेत, एक जवान आणि एक किसान. जर किसान नसेल तर काहीच होऊ शकत नाही आणि जवान पण नसेल तरी काहीच होऊ शकत नाही. कारण हे एकामेकाची 1-2 चाके आहेत आपल्या देशाची आणि आपल्या देशाला नक्कीच त्यांचा मोलाचा हातभार आहे. सहकार क्षेत्रामध्ये आपण खरोखर मागे आहोत, कारण आपण सहकार क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे, ज्या शेतकऱ्यांना फायदा व्हायला पाहिजे याची आपण कोणीच चौकशी केली नाही, माहिती घेतली नाही. आपण नुसते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, विधानसभा अशाच निवडणुका लढीत राहिलो. परंतु सहकार क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी तुम्ही बघितलं एवढे मोठे दुष्काळ झाले, किती मोठे संकट आले आणि त्या संकटाला मात करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने, केंद्र सरकारने असेल राज्य सरकारने भरपूर मदत केली आणि त्याच्यामध्ये आपण शून्यावर राहिलो. कारण आपण कोणीच त्या सहकार क्षेत्रामधून सोसायटीमधून कर्ज घेतलेला नाही आणि त्याच्यामुळं आपण त्याचा फायदा उचलू शकलो नाही. तले साहेब मी याच्यासाठी सांगतो की 5 वर्षापूर्वी देखील आम्ही अशीच निवडणूक किंवा आपले संचालक निवडून जावा, चांगले संचालक निवडून गेले पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे या संस्थेचं काम झालं पाहिजे. परंतु आम्ही लेट झालो आणि ती निवडणूक अशीच होऊन गेली. परंतु या वर्षी आम्ही 2 वर्षापासून मतदार यादीपासून प्रभागापासून तर जे आरक्षण असतो तेव्हापासून आम्ही सतत, माझ्याबरोबर एक मनोज पाटील नानकरचा असायचे आणि आमचे सहकारी, आणि आम्ही असं ठरवलं होतं इथं निवडणूक कुठल्या पक्षाची वगैरे असा विषय नव्हता आणि आपल्याला सर्व ह्या लोणार सोसायटीची चांगली उन्नती व्हावी अशा दृष्टीने आम्ही तो एक प्रयत्न केला आणि 2 ते 1.5 महिन्यापूर्वी एक मीटिंग घेतली. सर्व शेतकऱ्यांना बोलवलं. आमच्या लोणार सहकारी संस्थेमध्ये लोणाड असेल, वैजोला असेल, भावाला असेल, बापगाव, देवरुंग, नानकर, इताडे, सावत, सांगे आणि अशी गावं जी आमच्या सहकारी संस्थेमध्ये एलकुंद आहे, वालशीन आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना 1 महिन्यापूर्वी आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात बोलवलं आणि त्या ठिकाणी एक सहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आणि तिथून आम्ही सुरुवात केली. इथं अशा पद्धतीची लोकांनी उपस्थिती दाखवली की त्यांना देखील त्या सहकारी संस्थेमध्ये काम करावं अशी त्यांना अपेक्षा होती आणि लगेचच आमच्याकडं कपिल पाटील साहेबांनी प्रस्ताव केला आणि सर्व जगन पाटील असतील, यशवंत सोरे असतील आणि या भागातली भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते, नवनाथ असेल, अनेक लोकांनी आणि विषय घेतला की आपण बसून एकत्र आपण काम केला तर आपण आपल्या सोसायटीवर बिनविरोध निवडणूक जिंकू करू शकतो. तर मग आम्ही देखील तसाच त्यांना सहकार्य करण्याचा आणि निवडणूक बिनविरोध व्हावी अशा दृष्टीने आपण प्रयत्न केलेला आहे. साहेबांनी सांगितलं कुठल्याही प्रकारचे पैसे येत नाही, परंतु आपण जर आयडिया केली, आपण जर काहीतरी करण्याचं ठरवलं
तर आपण लाखाचे 12,000 करू शकतो आणि संचालक जरी नसलो परंतु तुम्हाला आम्ही सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रशांत पाटील हे आपल्या ठाणे जिल्ह्याच्या आणि जर आपला संचालक लोणार सहकारी संस्थेचा जर संचालक ठाणे जिल्हा बँकेवर जर चेअरमन होतील तर त्यावेळेला लोणार सहकारी संस्थेला चांगल्या प्रकारे ते मदत करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी जे सर्व ही प्रक्रिया चालू झाल्यापासून मी या प्रक्रियेत आहे. पहिल्या दिवसापासून निवडणूक लागली कुठेतरी मनात आलं की आपण एक विचाराचे आहोत. तर या एक विचाराच्या लोकांमध्ये आपल्या सहकार्यांमध्ये निवडणूक होऊ नये किंवा मी या संस्थेवर आहे माझ्यामुळे या संस्थेची निवडणूक होऊ नये अशी कुठेतरी मनात भावना ठेवून मी वाकडे काकांना भेटलो. जगनशेठच्या माध्यमातून भगवान काकांच्या ऑफिसला गेलो. तिथे मी त्यांच्याशी बोललो की मला हे नकोय की आपल्या लोकांमध्ये निवडणूक व्हावी. त्यांनी सन्माननीय मंत्री महोदयांची भेट घेतली. मी जे बोललो त्याचा सन्मान ठेवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे. मला या संस्थेवर काम करण्याची संधी दिली. भविष्यात तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि पांडुरंग पाटलांच्या अनुभवाखाली आम्ही या संस्थेचं काम बघणार आहोत. तर कुठेही आमच्या हातून छोट्या मोठ्या चुका घडल्या तर त्या पाठीशी न घालता आम्हाला बोला, आम्हाला समजवा की तुम्ही चुकताय. आम्ही तुमची सेवा संस्थेवर सेवा करण्यासाठी आहोत. बँकेच्या माध्यमातून माझ्याकडून काय तुमच्यासाठी होत असेल तर तेही करण्याची संधी मला जरूर द्या. पुन्हा एकदा मला इथे बोलवून आम्हाला सगळ्या संचालकांना बिनविरोध निवडून देऊन इथे सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आभार मानतो. धन्यवाद. सोसायट्यांमधून बिनविरोध नियुक्ती झाली आणि खरोखर आनंद वाटला की तुम्ही लोकांनी जे प्रयत्न केले आणि दोन पैसे न संबोधता प्रेमाने हे सगळे भाजपा शिवसेना अशी युतीच तुम्ही या सोसायट्यांमध्ये घडवून आणली. तर मला वाटतंय तुमचं जसं बिनफुकट काम झालं तसं दुसऱ्यांचं पण तुम्ही करायला पाहिजे होतं. कारण दुसरीकडे खर्च आला सगळ्यांना, लाखो रुपये संपले. तर आपल्याला हे करणं नव्हतं. त्यावेळेला जर तुम्ही अशा प्रकारे प्रस्ताव कमिटीकडे शिवसेना कमिटी असेल किंवा भाजप असेल दोन्ही कमिट्यांना जर मांडला असतात तर मला वाटतंय आपल्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये परत शिवसेना भाजप युती बघायला मिळाली असती. आज तुम्ही चांगला विचार केला. आम्ही पण कांब्या गटामध्ये तशाच प्रकारे युती घडली आणि मला वाटतं सोसायट्यामधून किंवा ह्या फेडरेशनचं काम आपण बघाल तर शिवसेनेमध्ये हे नवीनच आता वातावरण निर्मिती झाली थोडी. नाही तर सोसायट्या किंवा हे प्रशांत पाटील ह्या लोकांनीच वर्षानुवर्ष हातात घेतलेले आहेत. ते आपल्याला काय माहिती नाही काय करतात ते. तेव्हा प्रशांत पाटील यावेळी मी त्यांना विनंती करेल, ते माझे मित्र आहेत. मी आणि ते 18 वर्षाचा असल्यापासून मित्र आहोत दोघे. पण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये दोघांनी राजकारणाबद्दल कधी रही काढला नाही. आमच्यामध्ये राजकारण हा विषयच कधी नाही आला. त्याच्यामुळे आमची मैत्री आजपर्यंत आहे. कारण आम्ही राजकारण जिथं आलं तिथं मैत्री संपली. तेव्हा आम्ही तो विषय सोडून बोलतो. पण त्यांनी जे सांगितलं त्यांच्यावरती मला एक मित्र म्हणून भरोसा आहे की ते TDC बँकेतून तुमच्या सोसायटीसाठी जास्तीत जास्त मदत करतील असा माझा विश्वास त्यांच्यावरती आहे. माझा विश्वास माझ्या आयुष्यामध्ये फार कमी लोकांवरती आहे पण त्यांच्यावरती आहे कारण ते राजकारणी नाही. त्याच्या आणि मित्रांनो आता येणार एक इलेक्शन असेल तुम्हीच सुचवा काय करायचं आहे ते. कारण तुम्ही चांगले प्रस्ताव द्याल तर पुढे जाऊन आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे काम करता येईल. आज आपण सगळे जवळपासच असतो, एकत्रच असतो, पण इलेक्शन आल्यानंतर मग आपण प्रत्येकाचा पक्ष प्रत्येकजण बघतो आणि त्याच्यामध्ये हाणामारी होते ती वेगळे, पैसे संपतात ते वेगळे. आज करोडो रुपयाचा खर्च आहे, लाखात राहिलंच नाही. तेव्हा या अशा प्रकारचं जर आपल्याला विकास या जिल्ह्याचा घडवायचा असेल तर मनाने आपण एकत्र आलो पाहिजे आणि सगळ्यांनी या जिल्ह्यासाठी काम करायला पाहिजे. मला वाटते पक्ष हा अपवाद राहिला पाहिजे आपल्या मागे, पण ह्या जिल्ह्याचा विकास होणं हे गरजेचं आहे.